नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की सायकॅट्रिस्ट गेल्यानंतर आई मानसीला म्हणत असते, खरंच मानसी, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय बाळा। बायको म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाडलंस। अगं, बायकोचं हेच तर कर्तव्य असतं ना, की आपल्या नवऱ्याच्या मनात काय सल आहे नेमकी हे जाणून घ्यायची आणि ती दूर करायची। आज तू ते अगदी चोख पार पाडलं आहेस। त्याबरोबर मानसी म्हणत असते, अगं आई, पण हे सगळं ज्यांच्यामुळे शक्य झालं त्यांना तर अजून मी थँक्यू म्हटलेलंच नाही आहे। आणि मग लगेचच मानसी गायत्रीकडे येते आणि गायत्रीला म्हणत असते, गायत्री वहिनी, थँक्यू सो मच। आता गायत्रीला मानसी थँक्स म्हणत असते, त्यावेळेस मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की आपल्या डोळ्यासमोर हे नेमकं काय घडतंय। गायत्री मानसीला म्हणत असते, आता ही नवीन नाटकं कोणती आहेत, कशासाठी? त्याबरोबर मानसी ही गायत्रीला म्हणते, अहो गायत्री वहिनी, नाटक नाही, खरोखर मी मनापासून आभार व्यक्त करते तुमचे। तुम्हाला माहीत आहे का, आज तुमच्यामुळे घडलं हे सगळं। म्हणजे तुम्ही जर राष्ट्रहितांविरुद्ध मनोरुग्णांची फिर्याद केलीच नसती तर आज हे सगळं घडूच शकलं नसतं। तर मात्र मला कधी कळलंच नसतं की खरोखर त्यांना माझे बाबा दिसतात, आणि जर मला कळलं नसतं तर मी त्यांच्या मनातली सल दूरच नसते ना करू शकले। त्याबरोबर तेजस म्हणत असतो, वहिनी, तुमच्या गेमा पहिल्यांदा माझ्या पथ्यावरती पडल्यात। त्याबरोबर इकडे मानसीसुद्धा म्हणत असते की हो ना, खरंच, म्हणजे गायत्री वहिनी, आज पहिल्यांदाच तुमच्या वाईट वागण्यामुळे सुद्धा आपल्या घराचं चांगलंच झालेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगते की तुमच्या मनात जे वाईट आहे ते सगळं सोडून द्या आणि तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर या, आपण सगळे एकत्र राहू शकतो ना। त्याबरोबर लगेचच गायत्री ही चिडते आणि मानसीला म्हणत असते, ए गप्प बस, मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला शिकवण्याची गरज नाही आहे, समजलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर तर मी माझ्या नावावर करून राहणारच आणि तुम्हा दोघांनाही सोडणार नाही मी, समजलं? आणि आता गायत्री तेजस आणि मानसीकडे रागाने बघत असते। त्याबरोबर तेजस पुढे येतो आणि मानसीचा हात हातात घेत म्हणतो, वहिनी, दोघं नाही एक। त्याबरोबर मानसी तेजसकडे बघायला लागते। तेजस मानसीकडे बघतो आणि गायत्रीला उत्तर देतो, हो वहिनी, दोघं नाही एक। कारण जोपर्यंत आम्ही दोघं एक आहोत ना, तोपर्यंत तुम्ही आमचंच काय, या घराचं सुद्धा काहीच वाकडं करू शकत नाही, समजलं? त्याबरोबर लगेचच आता इथे तेजस हा मानसीकडे बघून थोडं तुझं असं म्हणतो, तर मानसी थोडं माझं म्हणून ते वाक्य पूर्ण करते। त्याबरोबर आता इथे गायत्री ही मानसीला म्हणत असते, खरोखर तुझा नवरा वेडा आहे, जरा उघड्या डोळ्यांनी बघ। त्यावर मानसी म्हणते, हो आहे ना, आहे माझा नवरा वेडा माझ्या प्रेमात। आता मानसीने माझा नवरा माझ्या प्रेमात वेडा आहे असं म्हटल्याबरोबर लिटिल बाईट का होईना पण तेजसच्या मनात एक आनंदाची उकळी फुटलेली असते। तर आता इकडे गायत्री ही म्हणत असते की हा एवढा फाजील आत्मविश्वास बरा नव्हे। त्याबरोबर मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, हा फाजील आत्मविश्वास नाही आहे, हा खरा विश्वास आहे की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती तेवढं प्रेम आहे। त्याबरोबर गायत्री लगेचच म्हणायला लागते की एक गोष्ट लक्षात ठेव मानसी, हे घर तर मी माझ्या नावावर करून राहणारच, मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल। त्यावर मानसी म्हणते, वहिनी, अहो आत्ताच म्हटलात ना, फाजील आत्मविश्वास बरा नव्हे म्हणून, मग आता लगेच हे सगळं काय बोलताय? त्याबरोबर मात्र आता गायत्री ही रागारागात तिकडनं निघून चाललेली असते। आता अचानक मागे पायरीवरती तिचा पाय सरकतो आणि ती खाली पडते। आता रागाने ती मानसी आणि तेजसकडे बघत असते। तर मानसी ही गायत्रीला म्हणते, पुन्हा जर माझ्या नवऱ्याला वेडं म्हणालात ना गायत्री वहिनी, तर लक्षात ठेवा, गाठ त्याच्या बायकोशी आहे, समजलं? त्याबरोबर तेजससुद्धा आता गायत्रीकडे बघतो आणि तिला सांगतो, आणि जर पुन्हा वहिनी माझ्या बायकोबरोबर गेमा खेळलात ना तर याद राखा, गाठ तिच्या नवऱ्याशी आहे। त्याबरोबर आता इकडे गायत्रीला मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड राग येतो आणि गायत्री आता काहीही न उत्तर देता तिकडनं रागारागात वरती निघून गेलेली असते। त्याबरोबर आता त्या ठिकाणी विनोद उभा असतो। तेजस म्हणतो, अरे ह्या निरागस चेहऱ्याचा खून तर मी करणारच आहे। आणि मग तेजस हा विनोदला मारण्यासाठी खुर्ची उचलतो। त्याबरोबर विनोद तिकडनं पळून जातो। तर लगेचच सूरजदादा तेजसला म्हणतो, तेजस शांत हो,
सुयोगसुद्धा म्हणत असतो, तेजा नको रे परत. त्याबरोबर लगेचच इकडे तात्या म्हणायला लागतात की अरे तेजस, खरंच संकट तर आपल्यावरचं निघून गेलेलं आहे, त्यामुळे आता हे सगळं करायची वेळ नाही तर सत्यनारायणाचा आशीर्वाद घेण्याची वेळ आहे. तर दुसरीकडे गायत्री हिचा खूपच जास्त संताप होत असतो. ती आता तेजस आणि मानसीचा लग्नातला एक फोटो घेते आणि रागाने त्याच्यावरती सुरा मारत असते. दरम्यान मानसीकडे ती फिनिशिंग स्कूलचं सर्टिफिकेट घेऊन गेली होती, त्यावेळेस मानसीने ते सर्टिफिकेट फाडून टाकलं होतं हेही गायत्रीला आठवत असतं. त्यानंतर तेजस घराच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवरती सह्या करत असताना तिकडे मानसी आली. तिने तेजसला त्या प्रॉपर्टीच्या कागदांवरती तुम्ही सह्या करायचं नाही, हे मी बायको म्हणून सांगते असं म्हटली. त्याचबरोबर तिने गायत्रीला देखील ओपन चॅलेंज केलं होतं की मी तुमचं कोणतंही स्वप्न खरं होऊ देणार नाही गायत्री वहिनी. त्यानंतर आज तेजसाने तिला सांगितलं की आम्ही दोघं नाही तर आम्ही एक आहोत आणि आम्ही जोवर एक आहोत तोपर्यंत या घराचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. तर आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे गायत्रीचा खूप जास्त संताप झालेला असतो आणि म्हणूनच ती आता एकटीच खोलीमध्ये शांतपणे उभी असते. इतक्यात त्या ठिकाणी दिनेश दादा आलेला असतो. दिनेश दादा तिकडे येतो आणि म्हणत असतो, गायत्री, आईने हा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद दिलाय तुझ्यासाठी. त्यावर गायत्री त्याच्याकडे रागाने बघते. दिनेश म्हणत असतो की नाही, म्हणजे मला हे लक्षात आहे की आपण दोघंही ह्या पूजेच्या विरोधात होतो. आपल्याला ही पूजा घरात होऊच द्यायची नव्हती, पण आता जर घरामध्ये पूजा झाली आहे तर आपण त्याचा प्रसाद तर घेऊच शकतो ना. हे घे गायत्री, प्रसाद घे. त्यावर गायत्री रागारागात दिनेशकडे चालत येते आणि दिनेशला म्हणत असते, दिनेश, कळतंय का तुला तू काय बोलतोयस? नको आहे मला हा प्रसाद, काहीच नको आहे मला. अरे आत्ता बाहेर माझा एवढा अपमान केला आणि आता उगाचच हे प्रसाद वगैरे देण्याचं नाटक कशासाठी हे सगळं? त्याबरोबर दिनेश म्हणत असतो, गायत्री, हे बघ, मी घरी आल्या आल्या विनोदने मला सगळं काही खरं सांगितलेलं आहे, पण मी खरं बोलू का तुला तर मला ना यामध्ये तुझी थोडी चूक वाटते. अगं तू तेजसवरती मनोरुग्ण असा आळ केलास कशासाठी गायत्री? काहीच गरज नव्हती तुला हे सगळं करण्याची. काय गरज होती? का केलंस तू हे सगळं? मित्रांनो, आज आयुष्यात पहिल्यांदा आपल्याला दिनेश दादा गायत्रीला जाब विचारताना पाहायला मिळतो, तो सुद्धा घाबरतच. त्यावर गायत्री म्हणते, मी चुकीची? मला चुकीचं बोलतोयस तू दिनेश? अरे माझं काय चुकलं? खरोखर तो तेजस बोलत होता की नाही संपतरावांबरोबर? सांग ना तूच. आणि त्याने स्वतःच्या तोंडाने सुद्धा ही गोष्ट कबूल केली की नाही? मग त्या दोघांना वेगळं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं म्हणत आता गायत्री ही रागारागात तिकडनं निघून जाते. तर आता मात्र दिनेश दादाला दिसतो तो म्हणजे गायत्रीने फाडलेला तेजस आणि मानसीचा फोटो. दिनेश दादाला तो फोटो बघून मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता मानसीची आई ही निघून चाललेली असते. मानसी मागून धावत येते आणि आईला हाक मारते, आई आई. त्याबरोबर आता तिची आई थांबते आणि मागे वळते. मानसी धावत येते आणि आईच्या हातामध्ये पिशवी देत म्हणते, आई हे घे. अगं प्रसाद आहे सत्यनारायणाचा. निधी आली नाही ना पूजेला, त्यामुळे तिच्यासाठी बांधून दिलेला आहे, घेऊन जा घरी निधीसाठी. त्याबरोबर आई मानसीकडे एकटक बघत असते. मानसी आईला म्हणते, काय ग आई, काय झालं? असं काय एकटक माझ्याकडे बघतेस? त्यावर आई मानसीला म्हणत असते, म्हणू किती दिवसांनी बाळा तुझ्या तोंडून आई अशी हाक ऐकली. खरंच ही हाक ऐकून मनाला खूप बरं वाटलं, समाधान झाल्यासारखं वाटलं. पण तुला एक खरं सांगू का, आता तुम्ही दोघं कायम असेच एकत्र राहा. तू आणि जावई बापू खरंच खूप एकत्र छान दिसता. आणि तुला माहिती आहे का, बायकोचं हेच तर कर्तव्य असतं, नवऱ्याची चूक झाली तर त्याला माफ करून त्याच्याबरोबर पुढे जाणं. त्यावर मानसी म्हणत असते, पण तुला कोणी सांगितलं मी त्यांना माफ केलं आहे म्हणून? त्यावर आई विचारते, म्हणजे? त्यावर मानसी म्हणत असते, आई तू विसरतेस का, बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं, राष्ट्रहितांवरती कोणतंही संकट आलं तर त्याच्यासमोर ढाल बनून उभं राहायचं म्हणून. मी फक्त माझं वचन पूर्ण केलं आहे. त्याबरोबर आई म्हणते, म्हणजे हे सगळं? त्यावर मानसी म्हणते, नाटक आहे हे सगळं. मी आणि तेजस आमच्या दोघांमध्ये कोणतंच नातं नाही आहे, त्यामुळे उगाच तू आशा लावून बसू नकोस की मी कायमची या घरामध्ये राहून जाईन म्हणून. काय आहे ना आई, गोष्टी लपवण्याची सवय तुला आहे, पण मला नाही. उगाचच्या उगाच तुझ्या मनात खोटी आशा राहायला नको ना, म्हणून तुला मी शेवटी सगळं काही खरं सांगून टाकलं. त्यावर आता आई मानसीला म्हणत असते, मानसी तू काहीही बोल, पण मला माझ्या मनाची खात्री आहे की तेजसराव जावई बापू आता पुन्हा तुला स्वतःपासून कधीच दूर जाऊ देणार नाही. लक्षात ठेव तू हे वाक्य. एवढं बोलून आई ही तिकडनं निघून जाते.
आता मित्रांनो, अर्थात मानसीची आई जे काही बोलते ते खरंच आहे, कारण आता तेजसने हा निश्चय केलेलाच आहे की आता माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी लकी चार्मना पुन्हा मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तर दुसरीकडे आता घरात आई ही जरा आराम करत बसलेली असते. सूरजदादा सत्यनारायणाच्या पूजेनंतरचा सगळा घाट आवरत असतो. तर दुसरीकडे तेजस हा सुयोगचं काही ऐकून घेत नसतो आणि सुयोग त्याला समजावत असतो. तेजा, अरे ऐक ना ऐक ना ऐक ना, प्लीज प्लीज प्लीज, अरे बोल ना रे माझ्याशी तेजा. तेजस म्हणतो नाही मी नाही. त्यावर सुयोग म्हणतो अरे तेजा असं काय करतोयस, प्लीज बोल ना माझ्याशी. त्यावर तेजस त्याच्याशी काही न बोलता येऊन सोफ्यावरती बसतो. सुयोग तिकडे येतो आणि म्हणत असतो तेजा, अरे ऐक ना, चुकलं माझं, चूक झाली माझी, मला माफ कर. तू सांगशील ना ते करायला मी तयार आहे. तू सांग ना फक्त मला काय करायचं आहे, मी काहीही करू शकतो तुझ्यासाठी. बोल ना, मी उठाबशा काढू का? मी उठाबशा काढतो. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा तू कधी वेड्यासारखं वागलास ना तर मी तुला सांगेन तेजा तू वेड्यासारखं वागतोयस. त्यावर तेजस त्याच्याकडे रागाने बघतो. सुयोग म्हणतो अरे म्हणजे तुझं काही चुकलं तर मी तुला ते सुद्धा सांगेन रे, पण ऐक ना आत्ता पुरतं मला माफ कर, माझं चुकलं. त्याबरोबर तेजस हा सुयोगचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यावर लगेचच आता सुनंदामध्ये बोलते, तेजस काय सुरू आहे तुझं, एवढी माफी मागतोय ना तो तुझी, मग ऐकून घे ना. सुयोग बाळा तू काळजी करू नकोस, तेजस बोलेल तुझ्याबरोबर. सूरज प्रसाद दे बरं सुयोगला. सुयोगसाठी ते सूरजदादा प्रसाद घेऊन येतो. त्याबरोबर लगेचच सुयोग म्हणतो नाहीच दादा नको, जोपर्यंत तेजा मला माफ करणार नाही तोवर मी प्रसाद घेणार नाही. त्यावर सूरजदादा म्हणतो याचा अर्थ तू कधीच प्रसाद खाणार नाहीस, कारण तेजस काही तुला माफ करत नाही. सुयोग म्हणत असतो तेजा अरे कर ना मला माफ, सॉरी चुकलं माझं, तेजा ऐक ना माझं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी मानसी आलेली असते. आता मानसी हा सगळा प्रकार बघत असते. तेजस म्हणत असतो माझ्यावर लकी चार्मने विश्वास ठेवला ना हीच गोष्ट पुरेशी आहे, त्यांच्याच साथीशिवाय मला कोणाची गरज नाही आहे, जा रे तू घरी जा. त्याबरोबर लगेचच मानसी तेजसला म्हणायला लागते राष्ट्रहित, अहो कसं बोलताय तुम्ही सुयोग भाऊजींबरोबर, मित्र आहेत ना ते तुमचे लहानपणापासूनचे, आणि तसंही त्यांनी जे काही केलं ना ते तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठीच केलं. तुमच्याबरोबर कोणीतरी आहे म्हणून तुम्हाला बरं वाटत होतं, त्याच्यासाठीच त्यांनी हे सगळं केलं. त्याबरोबर आता तुम्हीच त्यांची माफी मागा असंही मानसी म्हणते. सुयोगच्या डोळ्यात अश्रू येतात. सुयोग म्हणत असतो थँक्यू मानसी वहिनी, तूच खरी माझी वहिनी, तूच शेवटी मला समजून घेऊ शकतेस. बसमध्ये तुझ्या बाजूने भाऊ म्हणून अंताक्षरी खेळलो होतो त्याला आज तू जागलीस, खरंच जागलीस वहिनी, खरंच. त्याबरोबर आता इथे सुयोग हा खूप जास्त ओव्हर ॲक्टिंग करत असतो आणि तेजस हा त्याला हसत असतो. तेजस म्हणतोय गप्प रे तू गप्प रे. त्याबरोबर मानसी लगेचच सुयोगला म्हणते सुयोग भाऊजी तुम्ही प्रसाद घ्या आणि काळजी करू नका, मी तुमच्यासाठी घरी डब्यातसुद्धा बांधून देते, घरच्यांनाही घेऊन जा आणि गार्गीच्या घरीसुद्धा प्रसाद नेऊन द्या, तिलासुद्धा छान वाटेल. आता मानसीने गार्गीचं नाव घेतल्याबरोबर आता इकडे सुयोगच्या मनातसुद्धा छान असे प्रेमाची उकळी फुटलेली असते. सुयोग म्हणत असतो चालेल चालेल वहिनी द्या. त्याच बहाण्याने पुन्हा एकदा गार्गीच्या आईवडिलांबरोबर माझी भेट होईल आणि त्यांनासुद्धा ह्या प्रसादाचा गोडवा वाटेल आणि त्यांना मी सुद्धा गोड वाटेन आणि मग ते माझं आणि गार्गीचं लग्न लावून देतील. मग आम्हीसुद्धा असेच जोडीने सत्यनारायणाच्या पूजेला बसू आणि मग त्यावेळेस मात्र मानसी वहिनी तुम्हीच हा असा छानपैकी प्रसादाचा शिरा बनवा. त्याबरोबर लगेचच आता सूरजदादा हा सुयोगला सांगतो प्रसादाचा शिरा तेजसने नाही, मानसीने नाही, तेजसने बनवला. त्याबरोबर सुयोग म्हणतो काय तेजाने बनवलं प्रसाद, एक मिनटं, आणि मग तो लगेच प्रसादाच्या पाया पडतो आणि त्यातला शिरा खाऊन बघतो. सुयोग म्हणत असतो अरे खरंच चांगलं झालं आहे रे प्रसाद. तेजा अरे तू बनवून सुद्धा शिरा एवढा चांगला झाला आहे म्हणजे. त्याबरोबर लगेचच तेजस त्याला सांगतो लकी चार्मने मदत केली आहे, त्यांनी सांगितलं तसं मी बनवलं आहे. त्याबरोबर सुयोग म्हणत असतो हां म्हणजे वहिनी होत्याच ना, वहिनींनीच मदत केली आहे, वहिनींमुळे. त्याबरोबर तेजस म्हणतो आपल्याला शेगडी पेटवता येते शेगडी पेटवता. त्याबरोबर मात्र आता इथे सुयोग हा 2 क्षण गप्प बसतो आणि मग तेजसला म्हणत असतो अरे पण तेजा, मानसी वहिनी असताना तुला प्रसाद बनवायची काय गरज होती, कशाला गेला तू प्रसाद बनवायला. त्याबरोबर लगेचच सुनंदा उठून उभी राहते आणि ती सुयोगला म्हणत असते माझ्यामुळे मानसीला प्रसादाचा शिरा करता नाही आला. मानसी मला माफ कर, माझं चुकलं गं. त्याबरोबर लगेचच मानसी सुनंदाकडे येते, तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते मावशी अहो तुम्ही नका ना माफी मागू प्लीज. त्याबरोबर सुनंदा म्हणते पण मानसी माझी आता जी चूक झाली होती की नाही, मला माझी ती चूक सुधारायची आहे. मग आता संध्याकाळी स्वयंपाकाला काय बनवणार आहेस, खूप दिवस झालेत मानसी तुझ्या हातचं काही खाल्लेलं नाही आहे गं. त्यावर लगेचच आता मानसी ही खूप खुश होते आणि आनंदाने ती सुनंदाला सांगते की
मी लगेच स्वयंपाकाला लागते मावशी. आणि मग आता स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी मानसी ही तिकडनं निघून गेलेली असते. एखाद्या गृहिणीसाठी आपलं स्वयंपाकघर ही खूप मोठी गोष्ट असते आणि आता तीच मानसीला मिळालेली आहे. त्यामुळे मानसीचा आनंद हा अगदी गगनात मावेन असं असतो. तिला मात्र सत्यनारायण पावलेलं असतो. तर दुसरीकडे आता इकडे सगळेच जण आपापल्या खोलीत निघून जातात. सुयोग तेजसला म्हणत असतो, बघितलंस तेजा, मानसी वहिनींनी तुला माफ केलं. त्यावर तेजस म्हणत असतो, नाही रे, असं त्या स्वतःहून कुठे बोलल्यात अजून मला की त्यांनी मला माफ केलं म्हणून. तू उगाच काही बडबडू नकोस. त्याबरोबर सुयोग म्हणत असतो, अरे तेजा, बोलायची काय गरज आहे? आज बघितलंस ना किती ठाम पद्धतीने त्यांनी तुझी बाजू सगळ्यांसमोर घेतली, सगळ्यांना कसं सांगितलं. त्याबरोबर आता रात्रीचं जेवण तयार असतं. मानसी आणि तेजस सगळ्यांसाठी जेवण घेऊन येत असतात. तेजस मानसीला मदत करत असतो. मानसी सगळ्यांची ताटं ठेवते आणि म्हणते, तुम्ही एक ताट कमी आणलंय. तेजस म्हणतो, नाही, मी सगळी ताटं बरोबर आणलीत, आपला कारभार मोजून असतो. त्यावर मानसी म्हणते, एक ताट कमी आहे. मग तेजस ताटं मोजायला लागतो. हे आमचे तात्या, ही आमची आई, हा माझा सूरज दादा, हा दिनेश दादा, ह्या गायत्री वहिनी. त्याबरोबर मानसी हातातलं एक ताट दाखवते. तर तेजस म्हणतो, आणि हे आपण दोघं, थोडं तुझं थोडं माझं, एका ताटात. त्याबरोबर त्या ठिकाणी सूरजदादा येतो आणि म्हणत असतो, वा वा वा, एका ताटात जेवताय, एक नंबर. तुम्हा दोघांमधलं प्रेम तर खूप आहेच, पण एका ताटात जेवल्याने ते आणखीन जास्त वाढेल. त्याबरोबर लगेचच इकडे तेजस म्हणत असतो की माहिती आहे, बसा, ताटावर बसा बंधू, भुका लागलेल्या आहेत. मग लगेचच सूरजदादा ताटावरती बसायला लागतो. तर आता तेजस हा सगळ्यांना जेवायला हाका मारत असतो. आई, तात्या, दिनेश दादा, कैदाशीण, या सगळ्यांनी जेवायला या, चला जेवण रेडी आहे. त्याबरोबर सगळे जेवायला येतात. मानसी म्हणते, विनोद भाऊजींना हाक मारायची राहिली. तेजस म्हणतो, काय नाही, तो बकासूर आहे, त्याला हाक मारायची गरज नसते, तो बरोबर जेवणाचा वास केला की पळत येईल. तर आता सगळ्यांच्या अगोदर खरोखरच विनोद पळत आलेला असतो आणि मानसीला हसायला देखील येतं. आता सगळेजण जेवायला आलेले असतात. आता लगेचच मग आज किचनचा ताबा मिळाल्यावर काय केलंस असं मानसीला आई विचारते. त्याबरोबर मानसी म्हणते, मावशी, आज मी बासुंदी बनवली आहे. त्यानंतर आता मानसी म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांना वाढते. त्यावर सुनंदा म्हणते, अगं असू दे, काय गरज आहे तुला, आता एवढं बनवलं आहेस ना तू, सगळे घेतील त्यांच्या हाताने वाढून. आणि मग सगळेजण आता वाढून घ्यायला लागतात. त्याबरोबर मानसी ही दिनेशला म्हणते, दिनेश दादा, गायत्री वहिनी. त्याबरोबर आता दिनेश म्हणत असतो, तिला तिचं ताट मी तिच्या खोलीतच नेऊन देतो. त्याबरोबर लगेचच आता इथे मानसी म्हणते, अहो नाही, कशाला, मी बोलवते ना त्यांनासुद्धा. इतक्यात त्या ठिकाणी पार्सल आलेलं असतं. गायत्री प्रभू. त्यावर गायत्री येते आणि म्हणते, हो माझंच आहे, आणि तिथे पार्सल पिकअप करते. मानसी गायत्रीला म्हणते, गायत्री वहिनी, अहो आज बाहेरचं कशाला जेवताय, मी घरात छान सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला आहे, तुम्हीसुद्धा थोडं घरातलं आधी खाऊन घ्या ना. त्यावर गायत्री म्हणते, हे उगाच ही सासूतपणाची नाटकं माझ्यासमोर करू नकोस, सासूबाई भुलतील या सगळ्याला, मी नाही. विनोद, दिनेश, तुमच्यासाठी सुद्धा मागवलं, तुम्हाला काउंट केलं आहे. एवढं बोलून आता गायत्री ही तिकडनं जात असते. त्याबरोबर दिनेश इकडे म्हणायला लागतो, वहिनी, अहो इथे बासुंदी. त्यावर गायत्री त्याच्याकडे रागाने बघते. लगेचच विनोद म्हणतो, बासुंदी, शी, ह्यांनी बासुंदी बनवली, बासुंदी कुठे खातात का, मी दिदींनी मागवलेलं जेवण जेवणार. आणि मग तो लगेचच आता गायत्रीच्या मागे तिकडून जायला लागतो. खरं तर विनोदला हे जेवण जेवायचं असतं, पण त्याच्या हातात पर्याय नसतो. आता गायत्री मी जेवण मागवलं आहे असं बोलून पुढे निघून गेलेली असते. त्यामुळे आता दिनेश दादाचा सुद्धा नाईलाज होतो आणि त्यालासुद्धा गायत्री वहिनीच्या मागोमाग जावं लागतं. त्यावर मानसी दिनेश दादाला म्हणते, दिनेश दादा, हो तुम्ही तरी किमान जेवा. त्याबरोबर दिनेश हा काही न बोलता तिकडनं चाललेला असतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस हा म्हणायला लागतो, नाही, असं कसं लकीचाम, असं कसं, बायकोशी वाकडं म्हणजे नदीवर लाकडं, काय दिनेश दादा, बरोबर ना. त्याचबरोबर दिनेशला राग येतो. तर तेजस हा दिनेशला म्हणत असतो, काय राग आला काय, मग बसतोस काय इथेच जेवायला, बसतोस. त्याबरोबर मात्र आता दिनेश दादाच्या हातात पर्याय नसतो, त्याला जावं लागणारच असतं. त्यामुळे तो काहीही न बोलता तिकडनं गुपचूप पद्धतीने निघून जातो. आता मात्र इथे मानसीला दिनेश दादाही न जेवण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता इथे दिनेश दादा, त्याचबरोबर गायत्री आणि विनोद हे तिघंही घरातलं जेवण न जेवल्यामुळे आईला वाईट वाटतं. आणि आई म्हणत असते की घरात सत्यनारायणाची पूजा तर घातली, पण घराला घरपण कधी येणार आहे देव जाणे.
आणि मग आईसुद्धा ताटातला नमस्कार करते आणि तिकडनं उठून जात असते. मानसी आईला म्हणते, आई मावशी हो तुम्ही तरी असं नका करू, प्लीज थोडं खाऊन घ्या. त्यावर लगेचच आई म्हणते, मानसी मला माफ कर, तू एवढा सगळा स्वयंपाक खरोखर मनापासून केलायस, पण माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. आणि मग ती तिकडनं निघून जाते. मानसीला काळजी वाटायला लागते. तात्या मानसीला म्हणतात, तू काळजी करू नकोस म्हणूताई, सुनंदा उपाशी नाही झोपणार. आणि ते त्यांचं आणि सुनंदाचं ताट घेऊन तिकडनं निघून जातात. सूरजदादा म्हणत असतो, खरं तर गीताने घरात चैतन्य यावं यासाठी सत्यनारायण घालायचं सुचवलं होतं, पण जोपर्यंत गायत्री वहिनी या घरात आहेत तोपर्यंत या घराला घरपण आणि या घरात चैतन्य दोन्ही काही येणार नाही. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, कशाला तुम्ही दोघंही नर्वस होताय, घरातलं कोणीही उपाशी राहत नाही आहे ना, ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. झालं तर मग सगळ्यांच्या पोटात काही ना काहीतरी जाणार आहेच की, तुम्ही जेवायला बसा. आता खरं तर तेजस हा मानसीला बरं वाटावं म्हणून हे असं काहीतरी बोलत असतो. त्याबरोबर मानसी म्हणत असते, पण नाही, ते काहीही असलं तरी घरातल्या सगळ्यांनी एक यायलाच हवं. तर आता तेजस आणि मानसी हे दोघंजणं झोपायची तयारी करत असतात. तेजस म्हणतो, आपण एकाच खोलीत झोपायचं. अरे वा वा वा. मग आता मानसी म्हणते, तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. तेजस तिच्या हातातली चटई खेचायला लागतो. तो म्हणतो, मी खाली झोपतो, तुम्ही वर झोपा. मानसी म्हणते, घर तुमचं आहे. तेजस म्हणतो, त्याच्यासाठी कष्ट तुम्ही करताय. त्यानंतर आता तेजस मानसीला म्हणतो, लकीचाम तुम्ही मला माफ केलं. त्यावर मानसी म्हणते, मी तुम्हाला माफ केलं आहे असं कोण म्हणालं तुम्हाला, सांगा ना. आपण जगासमोर जरी नवरा बायको असलो, खोटा संसार दाखवत असलो तरीसुद्धा ह्या 4 भिंतीच्या आत आपल्या दोघांमध्ये काहीच नातं नसेल. समजलं तुम्हाला? हे कायमचं लक्षात ठेवायचं. ह्या 4 भिंतीत आपण एकमेकासाठी काहीच नाही आहोत, कळलं? आता हे सगळं काही बोलणं चोरून बासुंदी खायला आलेला विनोद ऐकतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की आता हा विनोद गायत्रीला जाऊन काय टेप मारणार आणि त्यानंतर आता गायत्री पुढे काय करणार. सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.